पण मॅम समजा एखादे पेरेंट्स आहेत आणि त्यांना त्यांच्या मुलीला अल्ट्रा रनर बनवायचं आहे किंवा त्यांचं तसं एम आहे, त्यांचं तसं स्वप्न आहे. तर त्यांनी मग कोणत्या प्रकारचं ट्रेनिंग सुरू करायला पाहिजे? रनिंग म्हणजे फक्त रनिंग नसतं. हं, आता कारण आम्ही रनिंग करतो त्याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळे मसल, जॉइंट्स, लिगामेंट हं. सगळ्यावरती कंटिन्युअस स्ट्रेस, प्रेशर येत राहतं. हं. तर त्यामुळे त्यांची स्ट्रेंथ पण आपल्याला चांगली ठेवायला लागते. ओके. मी उठले आणि 100 किलोमीटर पळले असं नाही आणि होत. त्याच्यामध्ये मी काहीच व्यायाम न करता पळले, बरोबर. असं नाही होत. ओके. आता जेव्हा मी तुम्हाला म्हणते, की मी आठवड्यातून 2 किंवा 3 दिवस रन करते. हं. बाकीच्या दिवशी मी काय करते? तर मी स्ट्रेंथ ट्रेनिंग करते. ओके, मग एक दिवशी तुमची अपर बॉडी असेल, बॅक असेल, ओके. तुमची लोअर बॉडी असेल, कोर असेल, हे सगळे आणि एक दिवस आम्ही असा देतो, की क्रॉस ट्रेनिंग अच्छा. म्हणजे रनिंग सोडून एनिथिंग. ओके. मग तुमचं HIIT असू शकेल. आम्ही कधीतरी स्विमिंग करतो, कधीतरी सायकलिंग करतो, कधीतरी जाऊन बॅडमिंटन खेळतो, कधीतरी स्क्वॉश खेळतो. अच्छा. काहीही एनिथिंग अदर दॅन रनिंग. ओके. हां, एक दिवस पूर्ण बॉडीला फ्री ऑफ एनी स्ट्रेस. अच्छा. फक्त एक ॲक्टिव्हिटी. हं, तर अशा प्रकारे आपल्याला थोडंसं व्हेरिएशन आणायला लागेल हं. आणि मग ट्रेनिंग आणि डाएट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाणं, ओके. आहार. अच्छा. तर प्रोटीन आपल्याला पाहिजे. कारण तुम्ही एवढ्या लाँग रन करता. हं. तर ते सगळे मसल बऱ्यापैकी इंज्युअर्ड असतात. मायक्रो टेअर्स असतात त्याला. ओके. तर ते हील होण्यासाठी ॲडिक्वेट अमाउंट ऑफ प्रोटीन. आपल्या इंडियन फूडमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की बरोबर. प्रोटीन खूप थोडंसं कमी कमी आहे. हो. पडतं. मग जेव्हा तुम्ही एक्सटेन्सिव्ह ॲक्टिव्हिटी करताय समथिंग लाइक अल्ट्रा रनिंग, हं. तेव्हा तर तुम्हाला नॉर्मल पेशंट किंवा नॉर्मल ॲथलीटपेक्षा ऑलमोस्ट दीड किंवा दुप्पट प्रोटीन इंटेक पाहिजे. पाहिजे. ओके. मग तुमचा आहार चांगला असेल, काही प्रॉब्लेम नाहीये. नाहीतर मग तुम्हाला प्रोटीन सप्लिमेंट्स, कॅल्शियम, हं, व्हिटॅमिन D3 किंवा असे बरेच सप्लिमेंट कारण ॲथलेटिक लेव्हलला जर तुम्हाला परफॉर्मन्स एक्स्पेक्टेड हं. असेल, तर तुम्हाला बऱ्याच सप्लिमेंट अदर दॅन धिस हे ओके. ॲड करायला लागणार आहेत आणि अच्छा. प्रॉपर एखाद्या इन्स्टिट्यूट किंवा अकॅडमीमध्ये प्रॉपर ट्रेनिंग घ्यायला पाहिजे. अच्छा. कारण आता आम्ही हे करतोय, हे एक करमणूक हं. म्हणजे हे माझं प्रोफेशन नाहीये. बरोबर. मी गायनेकॉलॉजिस्ट आहे. हो. माझं हॉस्पिटल सांभाळते, माझी फॅमिली सांभाळते आणि मी एक फिटनेस मेंटेन करण्यासाठी थोडं पळायचा प्रयत्न अच्छा. करते. ओके. मी फुल टाईमर रनर नाहीये. बरोबर. पण ज्यांना प्रोफेशनली ते करायचंय, त्यांना खूप डेडिकेशननी आणि अच्छा. इकॉनॉमिक कन्स्ट्रेंट्स सुद्धा खूप आहेत. हो. कारण साधे शूज बरोबर. आता आम्ही अगदी म्हणजे बेसिक शूज घेतो, की जे हं, आम्हाला हं. अल्ट्रा रनिंग पर्यंत आम्ही एक 100 किलोमीटर अंतर क्रॉस करू ओके. शकू. हं, हं. पण तुम्हाला समजा त्याच्यामध्ये बक्षिसं मिळवायची आहेत किंवा हं, पोडियम फिनिश करायचा आहे किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये नॅशनल लेव्हलला पोहोचायचं आहे, हं. इंटरनॅशनल लेव्हलला पोहोचायचं आहे. ओके. तर त्या प्रपोर्शनेटली तुमचे शूज, हं. तुमचे वेअर्स ओके. हे सगळं त्या प्रपोर्शनेटली तुम्हाला इकॉनॉमिक सपोर्ट सुद्धा तेवढाच अ, गरजेचा आहे.